डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील 7 स्टार ऑर्केस्ट्रा बारमध्ये मंगळवारी रात्री दारू पित असताना 2 ग्राहकांमध्ये शाब्दिक वादावादी झाली। या वादाचे पर्यावसन गोळीबारात होऊन एक तरुण ग्राहक गोळीबारात गंभीर जखमी झाला। विकास भंडारी असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्याच्यावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अजय सिंग असे गोळीबार करणाऱ्या इसमाचे नाव आहे। मानपाडा पोलिसांनी सांगितले की 7 स्टार ऑर्केस्ट्रामध्ये मंगळवारी रात्री जखमी विकास भंडारी आरोपी अजय सिंग आपल्या मित्रांसोबत स्वतंत्र मंचावर दारू पीत बसले होते। सिंग आणि भंडारी यांच्या खुर्च्या एकमेकाला लागून होत्या। दोन्ही गटातील मेजवान्या रंगात आल्या होत्या। यावेळी सिंग आणि भंडारी मित्रांशी बोलत असताना त्यांची खुर्ची एकमेकांना घासली। खुर्ची मुद्दाम घासण्यात आली असा संशय व्यक्त करून भंडारी आणि सिंग यांच्यात बाचाबाची झाली। दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। रागाच्या भरात अजय सिंग याने जवळील रिव्हॉल्वर काढून भंडारीच्या दिशेने गोळी झाडली। ती त्यांच्या खांद्याला लागली। यावेळी बारमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि ग्राहकांची पळापळ झाली। या घटनेनंतर अजय सिंग आणि त्याचे मित्र बारमधून पळून गेले। जखमी विकासला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले। पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे हे घटनास्थळी दाखल झाले। मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी तातडीने तपास पथक तयार करून भंडारीवर गोळीबार करणारा सिंग याच्यासह त्याच्या साथीदारांना डोंबिवली परिसरातून अटक केली। त्यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील वाढते बेकायदा बार आणि त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी याचा विचार करून नवीन पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी या प्रकरणी कठोर निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। रात में लगभग 1:15 के आसपास मानपाड़ा पुलिस स्टेशन में फायरिंग और इसका इंसिडेंट का मालूमात होने के बाद सीनियर पे उन्माने और उनकी डीबी की टीम स्पॉट पे जाके जख्मी को एम्स हॉस्पिटल भेज के तुरंत 2 घंटे में इस इंसिडेंट में जो शामिल है वो अजय सिंह और उनके साथीदार जो रिकॉर्ड वाले गुनहगार हैं जो हथियार के साथ थे वो गुनहगारों को विदिन 2 आवर्स में डीबी के टीम ने बड़ी ही चालाकी से रिस्क लेके कब्जे में लिया है। अरेस्ट और बाकी का प्रोसेस और डिटेल तपास सीनियर पे हुनमाने और उनका टीम कर रहा है। सर एक्चुअली फायरिंग किस वजह से हुई थी और क्या बात है? दोनों ही कंप्लेनेंट और आरोपी दारू पिए हुए थे। कुछ खुर्ची को धक्का लगने की वजह से इंसिडेंट हुआ है।